शेतकऱ्यांसाठी आजचा हवामान अंदाज, पीक विमा, पीएम किसान तसेच शेती विश्वातील आजच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा। गडचिरोली जिल्ह्यातील देऊळगाव तालुक्यात 4 कोटींचा धान घोटाळा, फरार व्यवस्थापकाला अटक। व्यवस्थापक महेंद्र मेश्रामला 4 महिन्यांनंतर अटक, गैरवापराचा आरोप। आदिवासी विकास महामंडळाचे उपप्रादेशिक व्यवस्थापक मुरलीधर बावनेंसह 2 कर्मचारी, संस्थाध्यक्ष व संचालकांसह एकूण 17 जणांवर गुन्हा दाखल झाला होता। नागपूर गोंदिया महामार्गाला मंजुरी, नागपूर ते गोंदिया अंतर 15 किलोमीटरने कमी होऊन 1.25 तासात पोहोचता येणार। 26 उड्डाण पूल, प्राण्यांसाठी 8 अंडरपास, 15 मोठे व 63 लहान पूल, 61 कालवा क्रॉसिंग। या मार्गासाठी सुमारे 1600 हेक्टर जमीन अधिग्रहित करावी लागणार आहे, ज्यातील जास्त भाग गोंदिया जिल्ह्यात, नंतर नागपूर आणि भंडारा जिल्ह्यात होणार आहे। सध्या 3 जिल्ह्यांमध्ये जमिनीचे मापन आणि सर्वेक्षण सुरू आहे। आता प्रशासकीय मान्यतेनंतर निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे। श्रीलंकेने कांद्यावरील आयात शुल्क 5 पट वाढवले, 10 रुपयांवरून थेट 50 रुपये प्रति किलो, निर्यातीवर होणार परिणाम। मुंबई हायकोर्टाचा मनोज जरांगेंना झटका, आझाद मैदानात उपोषण करण्यास मनाई, आंदोलनासाठी नवी मुंबईतील खारघरचा पर्याय, मुंबईत जाण्यावर मनोज जरांगे ठाम। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना गणपती पावणार, केंद्रात किंवा राज्यात आणखी एक खाते देण्याच्या हालचाली, भाजपा पक्षश्रेष्ठीं करून नाराजी दूर करण्याचा प्रयत्न। राज्यभरातील जनावरांची खरेदी विक्री मंदावली, कुरेशी समाज 2 महिन्यांपासून संपावर, 5 सप्टेंबर पर्यंत आंदोलन राहणार सुरू, पशुपालक करणाऱ्या शेतकऱ्यांना जबरदस्त फटका। दुबईला 40 मेट्रिक टन हिरवी मिरची निर्यात, बारामतीतील ग्रामीण महिलांचे कृषी क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर यश। गोंदिया जिल्ह्यात 3 महिन्यांपासून शेतकऱ्यांना चुकाऱ्याची प्रतीक्षा, खरीपातील खर्चासाठी उसनवारी, सावकारांचाही तगादा सुरू, शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी। नागपूर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना हवे 3.92 कोटी, महिन्याभरानंतर प्रशासनाचा शासनाला प्रस्ताव, दिरंगाईने मदतीसाठी विलंब। ऑगस्ट महिन्यात देखील अतिवृष्टी झाली, हजारांवर हेक्टरमधील शेतपिकांचे नुकसान झाले, परंतु अद्याप पंचनामे पूर्ण झाले नसल्याची माहिती समोर येत आहे। घोडपिंपरी तालुक्यात धान उत्पादक शेतकरी बोनसपासून वंचित, 6398 शेतकऱ्यांची नोंदणी, केवळ 2700 शेतकऱ्यांना बोनसचा लाभ। पिके धोक्यात, कांदा उत्पादक चिंतेत, पारनेर तालुक्यात पावसाअभावी शेतकरी हवालदिल, नजरा आकाशाकडे, पिके वाचवणे झाले बळीराजाला कठीण। मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागासाठी 50 टीएमसी पाणी, कृष्णा पूर नियंत्रण प्रकल्पाच्या व्यवहार्यता अहवालास हिरवा कंदील। नागवेलीच्या पानांना गणेश बाप्पाचा वरदहस्त, सोयगावच्या पानमळ्यांना बाजारपेठांमध्ये भरघोस मागणी, गतवर्षीपेक्षा दरात तब्बल दुप्पट वाढ, 40 वर्षांपासून दबदबा। यंदा झेंडूच्या फुलाला मिळतोय चांगला दर, पारद वालसावंगीच्या झेंडूच्या फुलांना मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, कोल्हापूर, सातारा आणि पुणे बाजारपेठेत मागणी, 100 रुपये प्रति किलो झेंडूच्या फुलांना बाजारभाव मिळत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे। बांधकाम कामगार योजनांमध्ये गैरव्यवहार, खरे कामगार वंचितच, परतूर तालुक्यात दलालांचा सुळसुळाट, गरजू कामगारांना लाभ मिळेना, प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष। राज्यात 50,000 टनच बेदाणा शिल्लक, तरीही दराची घसरण, 2 महिन्यात किलोला 50 रुपयांची घट, सणांमुळे दरात तेजीची अपेक्षा, शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारी व्यापाऱ्यांची खेळी। तुमच्या गावातलं पाणी कसं, सिटीजन कॉर्नरवर तपासा, जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक गावामधील पाण्याच्या स्तोत्रांची तपासणी। अतिवृष्टीमुळे द्राक्ष हंगामाचे नियोजन कोलमडले, तासगाव तालुक्यातील द्राक्ष हंगाम यंदा लांबण्याची चिन्हे, यावर्षी तापमानातील बदलाने द्राक्ष बागेची काडी परिपक्व झाली नाही, फळ छाटणीस अनुकूल वातावरण नाही, द्राक्ष हंगाम लांबणीवर जाण्याची शक्यता आहे। दररोज 500 कामगारांना होणार भांडी वाटप, नंदुरबार जिल्ह्यात केंद्रावर गर्दी टाळण्यासाठी कामगार विभागाचा उपाय, 9 केंद्रांची नियुक्ती जिल्ह्यात करण्यात आली आहे। बुलढाणा जिल्ह्यात जिवंत 7/12 मोहिमेत 11,000 वारस नोंदणी, शेतकऱ्यांना दिलासा, शेतकऱ्यांना कायदेशीर हक्क मिळाला, शासकीय योजनांच्या लाभांचाही मार्ग मोकळा झाला।
वाशिम जिल्ह्यात 4 ठिकाणी होणार CCI कडून कापूस खरेदी। 1 सप्टेंबर पासून शेतकऱ्यांच्या ऑनलाईन नोंदणीला प्रारंभ। खरेदी केंद्रात अचानक होणारी गर्दी आणि लांबच लांब रांगा टाळण्यासाठी CCIच्या वतीने नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी कापूस किसान ॲपद्वारे प्लॉट बुकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। कापूस आयातीला विरोध, संयुक्त किसान मोर्चाकडून आंदोलनाची घोषणा। केंद्र सरकारने कापूस आयातीवरील 11% शुल्क 19 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर या कालावधीसाठी हटवण्याचा अंतरिम आदेश जारी केला आहे। यामुळे परदेशी कापूस भारतात येऊन देशातील शेतकऱ्यांचे नुकसान होणार असल्याने हा आदेश रद्द करावा अशी मागणी संयुक्त किसान मोर्चाने केली असून याविरुद्ध देशभरात आंदोलनाची घोषणा देखील केली आहे। कोल्हापूर जिल्ह्यात 34,000 शेतकऱ्यांचे 9,378 हेक्टरवर नुकसान। कृषी विभागाचा अंदाज, अतिवृष्टी आणि पुराचा फटका। गतवर्षीच्या तुलनेत मराठवाड्यातील मोठ्या 11 प्रकल्पांमध्ये दुप्पट जलसाठा। जायकवाडीचे 18 दरवाजे पुन्हा 1 फुटाने उघडले, नदी पात्रात विसर्ग। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून शेअर करा। दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।